आता बातमी ठाणेमधून आहे। तर ठाणे शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि या पावसामुळे पुन्हा एकदा शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। तर वंदना टॉकीज परिसरामध्ये पाणी साचण्यास आता सुरुवात झाली आहे। या पावसामुळे अनेक रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय। आपण पाहू शकतोय आणि या रस्त्यांवरून वाहनं चालवताना नागरिकांनी काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलेलं आहे। इथून वाहन चालवताना मोठी कसरत सुद्धा या वाहन चालकांना करावी लागते। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये आता मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। आपण पाहतोय ठाणे शहरामध्ये हे सध्या चित्र आहे। अक्षरशः तळ्याचं स्वरूप या संपूर्ण परिसराला प्राप्त झालेलं आहे। सखल भागांमध्ये हे पाणी साचलंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने जो नालेसफाईचा दावा केला होता तो पूर्णतः फोल ठरल्याचंच आपण या दृश्यांच्या माध्यमातून म्हणू शकतो। कारण वंदना टॉकीज परिसरामध्ये हे संपूर्ण पाणी साचलेलं आहे। सखल भागात आता अगदी पहिल्याच पावसात पाणी साचायला सुरुवात झाली, त्यामुळे आता पुढचे 2 महिने कसे होतील, कसे निभावले जातील ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। वंदना टॉकीज परिसरातली ही दृश्य आपण सध्या पाहतोय। ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सध्या सुरू झाली आहे। मुसळधार पाऊस ठाण्यामध्ये आता काही वेळापासून सुरू आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर हे पाणी साचलेलं आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय ठाणे स्थानकावरची ही दृश्य आहेत। त्या ठिकाणी पूर्णतः रेल्वे रूळ पाण्याखाली असल्याचं आपण पाहू शकतो। आज दुपारच्या सुमारास पडणारा पावसाचा फटका ठाण्यातले वंदना सिनेमा या ठिकाणी बसलेला आहे। आपण बघू शकतो की दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी यावर्षी देखील पाणी साचलेलं आहे। विशेष म्हणजे 1 फुटाहून अधिक पाणी वंदना सिनेमा परिसरात घडलेलं आहे। या ठिकाणी एसटीचा डेपो आहे। एसटीच्या डेपोच्या बाहेर दरवर्षी पाणी साचतं। यंदा देखील अशा प्रकारचं अवस्था या ठिकाणी दिसते। काही रिक्षा आहेत, या रिक्षा यातनं मार्ग काढतात। अंदाजे 1 फुटाहून अधिक पाणी या ठिकाणी साचल्यामुळं मागच्या तासभरामध्ये 20 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाल्यामुळे याचा फटका वंदना सिनेमातनं जे काही गावखेड्याच्या ठिकाणी ज्या काही गाड्या आहेत त्या जाणार त्याला बसलेला आपण बघतो। यंदाच्या वर्षी देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे। 1 फूटहून अधिक पाणी साचल्यानंतर महानगरपालिकेला जाग आलेली आहे। असाच जर पाऊस वाढत राहिला तर नक्कीच फटका या ठिकाणावरून जे ठाणे शहरात जे काही लोक जाणार त्यांना बसू शकतो। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।